100च्या ऐवजी 101 शकलं व्हावी असा संकल्प केला आणि एका शकलापासून कन्या व्हावी असा संकल्प व्यासांनी केला आणि ती शकलं बाजूला झाली. प्रत्येक घृतकुंभामध्ये एक शकल ठेवायला सांगितलं आणि सुरक्षित ठिकाणी ते ठेवून त्याच्यावर पहारा ठेवून काल निर्धारित केला आणि कॅलेंडरवर लिहून टाकलं. ह्या काळापर्यंत तुला या घृतकुंभांचं रक्षण करायचं आहे. पहिला पुत्र होण्यापासून 1 महिन्याच्या अंतरामध्ये 101 मुली सहित होती आणि पुन्हा व्यास अंतर्धान पावले. पहिला पुत्र घृतकुंभातून झाला. पहिला पुत्र झाला. जन्माला आल्यानंतर गाढवासारखा अट्टहास केला. या गांधारीच्या पहिल्या मुलानं गाढवासारखा अट्टहास केला आणि त्या अट्टहासाला हस्तिनापुरातील इतर गाढवांनी दुजोरा दिला. आला आपल्यातला हिरो. बाहेरची गाढवं सुद्धा आता इथून आवाज काढत नाही, तर तुम्हाला माझ्याबद्दल काही शंका यायला नाही. गाढवांनी किंकाळायला सुरुवात केलं. गिधाड, कोल्हे, कावळे, माकुळ आणि कृष्णवारी अशी फिरायला लागली. बघा, धृतराष्ट्राने मीटिंग बोलवली. श्रेष्ठ ब्राह्मणांना बोलवलं. भीष्म विदुर दोघही आहेत. प्रश्न असा उपस्थित केला, युधिष्ठिर मोठा आहे, त्याचा अधिकार मला मान्य आहे, असंच म्हणून सुरुवात करायची असते. पुढे जो उद्योग करायचा तो वेगळा करायचा. त्यानंतर कथा 5 ते 9 अशी सुरुवात करायची असते. युधिष्ठिराचा अधिकार मी पूर्णपणे मान्य करतो, पण युधिष्ठिरानंतर तर या दुर्योधनाचा अधिकार आहे की नाही? कारण पांडूला एकच मुलगा झालाय, त्याच्या नंतरचा मला झालेला पहिला मुलगा आहे. त्याचा अधिकार युधिष्ठिराच्या खालोखाल तरी तुम्हाला मान्य आहे की नाही? असा प्रस्ताव, असा प्रश्न धृतराष्ट्र ठेवतो. सर्वजणांनी एकमुखानं सांगितलं, या मुलाचा त्याग करा, 99 पोरं वाचवा. डायरेक्ट. काय विद्वान लोक होते त्या काळात. अद्भुत. किती बारीक त्यांचं निरीक्षण असेल, किती अधिकार त्यांचा होता. एकाचा त्याग करा, 99 वाचवा. कुळाच्या कल्याणासाठी एका सदस्याचा त्याग, गावाच्या कल्याणासाठी एका कुळाचा त्याग, देशाच्या कल्याणासाठी एका गावाचा त्याग आणि आत्मरक्षणासाठी पृथ्वीचाही त्याग करावा जर लागला तर त्याच्यामध्ये दोष नाही. ही महाभारताची शिकवण आहे. बरं, त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत्, ग्रामं जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वीं त्यजेत्. जय जय रघुवीर समर्थ. हस्तिनापुरातील आपण विषय बघितला, पण तिकडं पंडू आणि त्याच्या 2 स्त्रिया यांचं काय झालं? मृगीयसाठी म्हणून आपल्या 2 स्त्रियांना बरोबर घेऊन पांडू अरण्यात गेलेले. आता मोठ्या मोठ्या लोकांकडून सुद्धा चूक होते, पण ती अनेक पिढ्या पुढे भोगते. म्हणून मोठ्या लोकांवर दायित्व आहे की त्यांनी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावं, म्हणजे पाय मुरगळत नाही. वेगळंच काहीतरी बोलतो.
करायला हवं? मृगया आता एखाद्याचं व्यसन कुठपर्यंत आहे आणि अभ्यास कुठपर्यंत आहे लक्षात यायला पाहिजे. शिकार नावाची जी गोष्ट आहे ना, द्यूत, मदिरापान, शिकार, याचं व्यसन फार लवकर लागतं. शिकारीचं पण व्यसन लागतं आणि हे व्यसन एकदा लागलं की माणसाला असं वाटतं 50च प्राणी मारले, फार कमी मारले. आजचं टार्गेट 70च आहे. डोक्यात विचार राहतात आणि मग सदसद विवेक निघून जातो. शिकार करण्याच्या नादामध्ये पंडू निघालेला आहे. त्याला सगळे शास्त्रीय नियम माहिती आहेत. कुठल्या पशुची, कुठल्या प्राण्याची शिकार करावी, कुणाची करू नये, कुठल्या स्थितीत करावी, कधी करू नये. पण बुद्धिभ्रंश होण्याची शक्यता असते. तसंच घडलं. प्रतिक्रीडाग्रस्त असणाऱ्या 2 मृगांना बाण मारून त्यांनी खाली पाडलं. पण गंमत अशी होती, ते मुळात मृग नव्हते, हरिण नव्हती. ऋषी त्यांच्या पत्नी बरोबर ते रूप घेऊन क्रीडा करत होते माणसाच्या लज्जेमुळे. एकदा का हा काम विकार मी मोकळा केला म्हणजे तपस्या करायला मी मोकळा झालो, या भावनेनं ते हे करत होते. पण नेमकं त्याच वेळेला पंडूने बाण मारला आणि किंदम नावाच्या ऋषींना तो लागला. आणि हा बाण लागल्यामुळं किंदम ऋषी भाडकन खाली पडले. त्या राजाकडे त्यांनी पाहिलं. राजा जवळ आल्यानंतर आणि त्याला कठोर शब्दात सांगितलं, अरे तू तर मोठा राजा दिसतोयस, पण तुला शास्त्रीय नियम माहित नाहीत काय? आणि असं स्वस्त्री बरोबर असताना अशी मृगया करणं चुकीचं आहे. मीही तुला शाप देतो. स्वस्त्री बरोबर जेव्हा तूही क्रीडा करशील त्यावेळेला पहिल्या स्पर्शामध्ये तू मरण पावशील. असा दुर्धर शाप त्यांनी दिला आणि ते ऋषी मरण पावले. दुःखीत झालेला पंडू आपल्या तंबूमध्ये परत येतो. दोघी जणी विचारतात, काय झालं ना, आपण इतके दुःखी का? काय काय घडलं हे पंडूंनी सांगितलं. आता माझा धर्मार्थ काम संपला. तुमच्या दोघींचंही आता काही महत्व राहिलं नाही आणि तुमच्या दृष्टीने माझंही तसं महत्व आता काही राहिलं नाही. आता मोक्षाचं साधन करायला हवं. त्यामुळं वानप्रस्थाचा स्वीकार आपण करूया. त्या स्त्रिया पण कशा आहेत बघा. त्या म्हणतात, महाराज आपण दुःख न करावं, आम्ही सुद्धा दोघी जणी उत्कृष्ट ब्रह्मचर्याचं पालन करून आपल्या या व्रताला सहाय्यभूत होऊ आम्ही आपल्याला वचन देतो. उदात्त विचार असणारेच हे सगळे लोक आहेत. दुसऱ्याचा विचार करणारे लोक आहेत. आता माझा तसा हा विचार त्या दोघींना आला असता की नाही? आला नाही. माझ्या पतीला या कठीण प्रसंगी मी साथ द्यायला हवी ही त्यांची भावना आहे. आणि दोघी म्हणतात, आम्ही व्रत स्वीकारायला तयार आहोत. आणि त्या दोन्ही स्त्रियांनी इंद्रिय निग्रहाचा संकल्प केला आणि राजाबरोबर त्या निघाल्या. सर्व आपले अलंकार दान करून टाकले, वल्कल परिधान केली, कंदमुळं आणि फळं भक्षण करण्याचा निर्णय घेतला. तिघेही जण निघाले. नागशत पर्वत, चैत्ररथ पर्वत, त्याच्या पुढे कालकूट पर्वत, मुख्य हिमालय, त्याच्याही पलीकडे गंधमादन पर्वत पार केला. कुठल्या दिशेनं निघाले बघा. एक फार मोठा सपाटीचा प्रदेश मध्ये लागला, तो पार करून एक सपाटीचा दुर्गम प्रदेश लागला, तोही कसा बसा पार केला. इंद्रद्युम्न नावाचं सुंदर सरोवर लागलं, ते सरोवरही पार केलं. हंसकूट नावाचा पर्वत आणि त्यानंतर शतशृंग नावाचा पर्वत पार केला.
आजच्या भाषेत बोलायचं तर चायना बॉर्डरवर पोहोचले. हा सगळा भारतच होता तेव्हा. शतशृंग पर्वत खूप आवडला. या ठिकाणी आपण तपस्या करू असं ठरवलं. काही काळ तिथं त्यांनी घालवला आणि सर्व ऋषी ब्रह्मलोकी जाण्यासाठी तयार झालेले पाहून राजाला दुःख व्यक्त केलं. म्हटलं आम्ही संतान विहीन आहोत, त्यामुळे स्वर्गाची दारं आम्हाला बंद झाली. मला फार दुःख होतंय महाराज. पुत्र प्राप्तीला प्रतिबंध झालेला आहे. सर्व काही सांगितलं. ऋषींनी सांगितलं नियोगाचा मार्ग अजून उपलब्ध झाला. या मार्गाने तुम्ही पुत्र प्राप्त करा आणि आपला स्वर्ग साधून घ्या. आणि एकदम पंडूच्या लक्षात आलं, अरे हो, आमची सुद्धा उत्पत्ती अशाच पद्धतीने झाली आहे. तेव्हा हा मार्ग प्रशस्त आहे. पंडू कुंतीकडे येतो आणि म्हणतो, कुंती, स्वयंजात औरस पुत्र असतो. प्रणीत पुत्र जो श्रेष्ठ पुरुषांपासून आपल्या पत्नीला प्राप्त झालेला त्याला प्रणीत म्हणतात. परिक्रीत जो एका श्रेष्ठ पुरुषाला भरपूर मूल्य देऊन त्यांच्याकडून प्राप्त करून घेतला त्याला परिक्रीत पुत्र म्हटलं. पौनर्भव म्हणजे विधवेचा पुनर्विवाह झाल्यानंतर झालेला पुत्र. कालीन पुत्र कुमारी अवस्थेमध्ये झालेला पुत्र आणि स्वैरिणीला झालेला पुत्र. हे 6 पुत्र आहेत. यांना बंधुदायाद म्हणणं. आणि ह्या व्यतिरिक्त दत्तक विधानानं झालेला दत्तपुत्र, विकत घेतलेला क्रीतपुत्र, मानलेला त्याला कृत्रिम पुत्र, गरोदर अवस्थेत विवाहितेला झालेला सहोड पुत्र, दूरच्या नात्यातील एखाद्याला पुत्र म्हटलं त्याला ज्ञातीपुत्र आणि हलक्या जातीच्या स्त्रीपासून झालेला असा पुत्र याला अबंधुदायाद या 6 पुत्रांना म्हटलंय. जेव्हा स्वपुत्र प्राप्त होत नाही त्यावेळेला मगाशी जे 12 पुत्रांची नावं सांगितली क्रमाने, त्या क्रमानं माणसाने पुत्र प्राप्त करून घ्यावेत असं विधान आहे. तेव्हा प्रणीत पुत्र प्राप्त करून घेणं योग्य राहील. यासाठी कुंती तू याचा विचार कर. कुंती म्हणते, नाथ, विषिताश्वानं आपल्या स्त्रीशी मनानच गमन करून पुत्र उत्पन्न केला, त्याप्रमाणे तुम्ही करावा. तुम्ही तपस्वी आहात. तेव्हा पंडू म्हणतो, ऐक, जुन्या काळातील तपस्वी फार अद्भुत होते. त्यांचा अधिकार फार अधिक होता. सध्या ते सामर्थ्य राहिलेलं नाहीये. त्यामुळे असं काही करता येणं शक्य नाहीये. उद्दालकांनी नियम घालून दिला. उद्दालकांचा पुत्र श्वेतकेतू यानं मर्यादा घालून दिली. श्वेतकेतू म्हणतोय, पतीच्या इच्छेविरुद्ध जर व्यभिचार घडला तर त्या स्त्रीला भ्रूण हत्येचं पातक लागतं. त्याचप्रमाणे एकनिष्ठ असणाऱ्या पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिचा अभेद करून व्यभिचार घडला तर त्या पुरुषालाही भ्रूण हत्येचं पातक लागतं. आणि पुत्र प्राप्तीच्या संबंधामध्ये पतीची इच्छा न सांभाळणारी, व्हावा अथवा न व्हावा दोन्ही अर्थाने, हिला सुद्धा भ्रूण हत्येचं पातक लागतं. तेव्हा हा विचार कर आणि काय करायचा तो निर्णय घ्या. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम
रहस्योद्घाटन केलं. ती म्हणते महान अशा ऋषी दुर्वासांच्या कृपेनं मला देवांना आवाहन करण्याचे मंत्र प्राप्त आहे. त्या मंत्रामध्ये अमुक देवाचं नाव घातलं आणि तो मंत्र म्हटला की ती देवता माझ्यासमोर उपस्थित होते. पण याला तुमची अनुमती हवी. पंडू म्हणाला मित्र तुला आधीच सांगत होतो. पंडूच्या इच्छेला मान देऊन आम्ही निर्णय पंडूच्या इच्छेला मान देऊन सर्वप्रथम यमधर्माला बोलवण्यात आलं. का? कारण राजा हा यमधर्माचा अवतार धर्मनिष्ठ असला पाहिजे. यमधर्म कसा आहे? जो कधीही नियमांचं उल्लंघन करत नाही. त्यामुळं यमधर्मापासून मला पुत्र व्हावा, पहिला पुत्र जो पुढे जाऊन सम्राट बने, हे सर्व राजाच्या डोक्यात असल्यामुळं यमधर्माचं आवाहन करायला सांगितलं. त्याप्रमाणे मंत्र म्हटला गेला आणि विमानामध्ये बसून यमधर्म येतात आणि नियोग प्रक्रियेतून गर्भ प्रदान केला कुंतीला. आणि ज्या वेळेला पुत्र प्राप्ती झाली त्यावेळेला आकाशवाणी झाली. जगविख्यात कीर्तिमान सदाचार संपन्न असा हा तुझा पुत्र निपजेल. सर्वांना आनंद झाला. ऋषींनाही आनंद झाला. चला पंडूला पुत्र तरी प्राप्त झाला. काही दिवस गेल्यानंतर पंडू म्हणतो मला आणखी एक पुत्र हवा, कारण क्षत्रियाला एक पुत्र पुरेसा नाहीये. ती विचारते कोणत्या देवाचं आवाहन करू? मला बलवान पुत्र हवाय, वेगवान पुत्र हवाय, तेजस्वी पुत्र हवाय, म्हणून तू भगवान वायूंचं आवाहन कर.
वायूंचं आवाहन तिनं केलं मंत्राच्या मदतीनं, आणि एका मृगावर बसून वायुदेव आले. त्यांनी एक अत्यंत तेजस्वी गर्भ प्रदान केला आणि या मुलाला जन्म त्याच दिवशी घेतला ज्या दिवशी तिकडं हस्तिनापुरामध्ये हजारो गाढवं ओरडली होती. पण ह्याचा जन्म मनात झालाय अगदी त्याच दिवशी. म्हणजे कुणाचा जन्म? दुर्योधनाचा जन्म. त्याच दिवशी भीमसेनाचाही जन्म झाला, दुसरा पुत्र झाला, आकाशवाणी झाली. सामर्थ्यशाली लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ हा पुत्र निपजे. आता मात्र पंडूला वाटायला लागलं ही दोन मुलं ही काही पुरेशी नाही आहेत. इंद्राकडून आपल्याला पुत्र व्हावा, पण इंद्राचा पुत्र मिळणं ही सोपी गोष्ट नाहीये. म्हणून पंडूने अत्यंत कठोर 1 वर्ष तपस्या केली. बघा, 1 वर्ष कठोर तपस्या केली इंद्र प्रसन्न व्हावा म्हणून. ती तपस्या काय कसं हे सगळं सांगत नाही आपल्याला, वेळेची मर्यादा आहे, भरभर पुढे जायला हवं. 1 वर्षानंतर पंडूच्या तपस्येवर प्रसन्न होऊन इंद्रदेव येतात आणि मी तुला महान पुत्र देतो असं वचन देऊन अंतर्धान पावतात. इंद्राने शब्द दिलाय असं सांगून इंद्रासाठी तू मंत्र म्हण असं म्हटलं. कुंतीनं इंद्रासाठी मंत्र म्हटला आणि इंद्रानं सुद्धा एक अद्भुत असा गर्भ स्थापन केला. नीलवर्णाचा पुत्र आहे. अद्भुत अशी आकाशवाणी झाली. अरे सहस्रार्जुन, भार्गवराम, विष्णू यांच्याप्रमाणे हा पराक्रमी असे, शिवांकडून पाशुपतास्त्र हा मिळवे, शत्रूंवर हा जय मिळवेल, हा कधीच पराजित होणार नाही आणि निवातकवचांसारख्या दैत्यांचा संहार करेल. आणि असं म्हणून अद्भुत अशी पुष्पवृष्टी झाली, संगीत गायन नृत्य चालू झालं. पंडूला अजून पुत्र हवाय म्हणून 4थ्या पुत्रासाठी त्यांनी मागणी केली कुंतीकडे. कुंती म्हणते 4थ्या वेळेस नियोग करणं याला शास्त्रांनी मर्यादा घातलीये. मी व्यभिचारिणी ठेवे आणि जर 5व्या वेळेस केलं तर मला वेश्या म्हणत नाही. तेव्हा महाराज माझी मर्यादा तुम्हाला सांभाळावी लागेल असं म्हटल्यानंतर आणि माद्रीच्या इच्छेकडे पाहून पंडू म्हणतो तो मंत्र माद्रीला शिकवशील का? तिनं माद्रीला मंत्र शिकवला. पण एकदा शक्य आहे बरं असं सांगितलं. माद्री इतकी हुशार,
तिनं मंत्र म्हटला आणि अश्विनी कुमारांना बोलवून घेतलं. एका आवाहनामध्ये दोघांना बोलवून घेतलं आणि त्या दोघांनी तिला गर्भप्रदान केला. 2 जुळी अद्भुत पोरं तिला झाली. आकाशवाणी झाली. रूपवान, गुणवान, सामर्थ्यवान पुत्र होते. माद्रीसाठी पुन्हा एकदा पंडूंनी मागणी केली तेव्हा कुंतीने स्पष्ट शब्दात नकार दिला. तिने माझी फसवणूक केली असं म्हटलं. काय बायका बायका काय काय चालतं बघा तसं. हिमालयाच्या या रम्य वातावरणामध्ये वसंत ऋतू आगमन झालं होतं आणि माद्री आणि पंडू वॉक साठी म्हणून बाहेर पडले. फिरत होते. वातावरण कामोद्दीपक होतं. आपल्या बरोबर चालणाऱ्या माद्रीकडे सारखं या पंडूचं लक्ष जायला लागलं. वातावरणाचा परिणाम, त्याला झालेली दुर्बुद्धी काळ समोर आल्यामुळे म्हणा, या सगळ्यांचा एकत्रित प्रभाव असा झाला की त्याला माद्रीला स्पर्श करावा असं वाटायला लागलं. विशिष्ट भावनेला वश होऊन माद्रीच्या लक्षात आलं ती पळायला लागली. नको महाराज, आपलं व्रत काय ठरलेलं आहे, आपण असं न करावं. पण तो ऐकायला तयार नाही. आता इतका मोठा योद्धा तो, त्याच्या पुढे हिचा विचारीचा काय पाड लागणार. पळून पळून किती पडलं. खूप तिनं प्रयत्न केला स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवण्याचा, पण ते घडायला नको तेच घडलं. त्यानं तिला पकडलं आणि प्रगाढ आलिंगन दिलं. ज्या क्षणी आलिंगन दिलं त्या क्षणी थाडकन मरून खाली पडला. ऋषींचा शाप ठेवला. काल कलयताम भगवंतांनी सांगितले, मी काल मापनातील प्रत्यक्ष काळच आहे. एकाएकी एक सरा विषयी झाला निलाजरा. मर्यादा सांडून सैरा वर्ते तो मूर्ख. माणसाचा विवेक नष्ट होतो. म्हणून भगवान सांगतात, काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन नित्यवैरिणम्. नित्यवैरी आहेत माणसाचे काम आणि क्रोध. आणि काम आणि क्रोध वेगळे माणूस नका असंही भगवान सांगतात. काम एष तोच क्रोध आहे, नाण्याच्या 2 बाजू. रजो गुण समुद्भवः महाशनो अत्यंत खादाड आहे, खात सुटतो. महापाप्मा अत्यंत पापी आहे. याला नित्यवैरी मान. म्हणून एक नियम तुम्हाला सांगून ठेवतो, त्याचा अभ्यास वाढवायचा सगळ्यांनीच. ब्रह्मचारी असो, संन्यासी असो, गृहस्थ असो, वानप्रस्थ कोणी असो, ज्याला एकांतामध्ये पवित्र जीवन जगता येतं तो सर्वत्र पवित्र जीवन जगू शकतो. हा सिद्धांत आहे. एकांतामध्ये पवित्र जीवन जगता आलं पाहिजे. एकांतामध्ये याचा अर्थ मोबाईल हातात घेऊन एकांतात नाही. तो काय एकांत आहे का? एका तुम्ही वाटलं तर इतक्या लोकांमध्ये बसून राहा पण मोबाईल बरोबर नको का? हा एक बरोबर असणं म्हणजे 1000 लोक बरोबर असणं आहे सारखं. बरोबर ना? त्यामुळं नियम असा आहे, आपण एकांतामध्ये आपल्या मनात कोणते विचार येतात इकडे साधकाचं लक्ष पाहिजे. कुठल्या स्वरूपाचे विचार येतात? खाण्याचे विचार येतात, कामाचे विचार येतात, क्रोधाचे विचार येतात, द्वेषाचे विचार येतात. कोणते विचार येतात? ज्याला एकांतामध्ये सुंदर विचार येतात त्याचं जीवन खरंच सुंदर होतं.
कारण लोकांमध्ये मर्यादा असते, माणूस मर्यादेनच वागतो आणि न वागला तर फटके देऊन त्याला सरळ केलं जातं. बरोबर ना? एकांतामध्ये स्वैराचाराला पूर्ण वाव असतो, पूर्ण वाव. पण खरा एकांत कुणालाच नाहीये, कारण तो भगवंत आपल्याला बघत असतो सदैव. जेव्हा जीव त्या कलेला, जीव कलेला यमदूत किंवा प्रत्यक्ष यम घेऊन जातात आणि चित्रगुप्तासमोर पुढे उभे करतात, त्यावेळेला साक्ष द्यायला कोण असतं? तुमच्या आमच्यातलं कोणी असतं? 10 दिशांच्या 10 देवता तिथे जातात, चंद्र सूर्य जातात, दिवस रात्र जातात, 3 संध्याकाळ, प्रातःसंध्या, माध्यान्ह संध्या, सायं संध्या, याच्या देवता तिथे जातात आणि मग त्याचा हिशोब लावला जातो चित्रगुप्ताकडून. यांनी असे उद्योग केलेले आहेत. मनामध्ये काय केलं, वाणीनं काय केलं, कृतीनं काय केलं. पण सुदैवानं कलियुगातील लोकांना वी आर बीन एक्झम्प्टेड. शरीरानं काय केलं याला जास्त महत्व दिलंय. पूर्व काळामध्ये मनामध्ये जरी काही वाईट केलं तरी त्याचा फटका आहे. सुदैवानं आता नाही कलियुगात. याचा अर्थ चला बरं झालं असा अर्थ नाही, कारण मनामध्ये 10 वेळा विचार कराल, शरीराने एकदा तरी कराल. म्हणून मन जर पवित्र माणूस ठेवू शकला तर तो लोकांतामध्ये सुद्धा पवित्र जीवन जगू शकतो. माद्रीनं विलाप केला. 5 मुलांबरोबर कुंती धावली. राजाला मरून पडलेलं पाहिलं. माद्री घाबरलेली आहे. कुंतीनं रागानं तिच्याकडे बघितलं, तू काहीतरी उपद्व्याप केलेला दिसतोय. माद्रीनं सफाई दिली, माझी काही चूक नाहीये. मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण महाराज ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दोघींनी खूप विलाप केला. लहान मुलांना बिचारा काही कळतच नाहीये. त्यांना वाटतं बाबा झोपले, त्यांना काही कळतच नाहीये. कुंती म्हणते मी सती जाणार, मी थोरली राणी आहे, माझा अधिकार आहे, मी सती जाणार. माद्री म्हणते ताई, महाराजांच्या मृत्यूला मी कारण झाली, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर मी मागं राहिले आणि तू निघून जाशील, तुझ्या मुलांवर मी न्याय करू शकेन की नाही मला शंका वाटते. पण माझा पूर्ण तुझ्यावर विश्वास आहे. तू माझ्या दोन्ही मुलांवर तितकाच न्याय देशील त्यांना जितका तू स्वतःच्या मुलांना देशील. काय कोणती असेल बघा. तिची सबक तिला असं म्हणू शकते. काय त्या कुंतीची योग्यता आहे याचा विचार नाही. कदाचित माझ्याकडून ते होणार नाही, पण तू मात्र नक्कीच माझ्या दोनही मुलांना आपल्या 3 मुलांप्रमाणेच न्याय देशील. तेव्हा कृपा कर आणि मला सती जाऊ दे. कुंतीचा नाईलाज झाला आणि ऋषींच्या मदतीनं तिथं असणाऱ्या पांडूच्या देहाला अगदी स्पर्श केला आणि जळत्या शितेमध्ये उडी मारून माद्री सती गेली. आता या मुलांचं आणि या राणीचं करायचं काय, ऋषींनी चर्चा केली. आणि आता हे आपले अतिथी आहेत, आपलं कर्तव्य आहे या 6 लोकांना त्यांच्या स्वस्थानी सोडायचं. आणि म्हणून हे सर्व ऋषी मजल दर मजल करत या 6 जणांना घेऊन हस्तिनापुराच्या वेशीपर्यंत येतात. 17 दिवस प्रवास केलाय. किती पर्वत पार केले बघा. तिथून आणायचं आहे हस्तिनापुरात. हे सगळं पार केलं आणि महत्वाच्या लोकांना म्हणजे विदुर, भीष्म यांना बोलवण्यात आलं. ऋषींची आज्ञा आहे. ऋषी कुंतीला आणि पांडवांना घेऊन आलेले आहेत असं कळताक्षणी हे सगळे धावले. ऋषींचं वंदन केलं
सर्व काय घडलं ते ऋषींनी थोडक्यात सांगितलं आणि आता तुमची अमानत आम्ही तुम्हाला देत आहोत असं म्हणून आमचं कर्तव्य संपलं असं म्हणून सर्व ऋषी अंतर्धान पावले. येताना चालत आणलं का ह्यांना त्या मार्गानं आणण्याचा त्यांचा अधिकार नाही म्हणून चालवत आणलं आणि जाताना अंतर्धान पाहून ते पुन्हा स्वस्थानी निघून गेले. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने 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 कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. मुलं मोठी व्हायला लागली. पांडवांमधला भीम जो आहे ना अत्यंत अवखळ वायुपुत्र आहे, अत्यंत अवखळ आहे आणि बलवान सुद्धा. अरे हा एकटाच 100 कौरव आणि 101 वायुयुत्सु या 101 लोकांना एकटाच भारी पडायचा आणि भारी पडायचा म्हणजे झोडपूनच काढायचा. कायम काहीतरी खुटफुट व्हायची, भांडण पेटायचं आणि मग भीमाने यांना धरायचं आणि बदलून काढायचं. असं झाल्यामुळं आणि त्यामध्ये दुर्योधनाची दुर्बुद्धी होतीच. कलीचा अंश आहे तो. दुर्योधनाच्या डोळ्यात तो खुपायला लागला. आणि दुर्योधनाची दुर्बुद्धी इतक्या पराकोटीला गेली, या भीमाला जीवे मारायला हवं
लहान वयातील मुलगा विचार करायला लागला. लहान वयातील मुलगा याला जीव मारायला हवा. बट वडिलांकडं आग्रह धरला, आम्हाला समर कॅम्प साठी बाहेर जायचंय. म्हणून प्रमाणकोटी नावाच्या तीर्थापाशी उत्तम असं क्रीडांगण निर्माण केलं गेलं. जलविहाराची सोय तिथे केली गेली. भक्ष्य भोज्य चोष्य लेह्य अनेक पदार्थांची रेलचेल तिथे आहे. कौरव आणि पांडव एकत्र या सहलीसाठी गेलेले. ज्या बाजूला कमी ते पांडव, ज्या बाजूला जास्त ते गौरव. कौरव आणि पांडव एकत्र आहेत. भरपूर खेळले मुलं आनंदाने. या मुलांना कोणी उन्हात खेळायचं नाही बरं, मातीत जायचं नाही बरं, पाण्यात उडी मारायची नाही बरं, लागेल खुपेल खर्चटेल असं सांगण्यासाठी कोणीही मोठे लोक तिथं चुकून सुद्धा उपस्थित नव्हते. अरे मुलं खेळणार, ती खाली पडणार, त्यांना लागणार, तिरडणार, तर मोठे पडतात, लहानांचं काय. तर होणार नाही हे सगळं. तर त्यांना किती तुम्ही टाकून ठेवणार आहात घरामध्ये. त्याला खेळू द्या, उन्हामध्ये फिरू द्या. नाजूक 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 झाले सध्याची मुलं सगळी. आम्हाला आठवतं लहानपणी, जाऊ दे ते म्हणतात एक तरी सांगा. लपून छपून आम्ही पोहायला जात असो विहिरीवर, आणि अशा ठिकाणी आजी बसलेली असे वाड्यामध्ये की त्या वाड्याचा सगळा सीसी कंट्रोल तर लोकेशन बरोबर होत असत. हा दुपारी गेला आहे, काहीतरी हातामध्ये असं उलटावून गेलेलं आहे, येऊ दे परत. लपून छपून आम्हाला वाटायचं आम्ही कुणाला दिसलो नाही, जाताना आणि येताना. आणि परत आल्यानंतर कपडे वगैरे आवरून आम्ही परत आलेलो दिसतो, टक 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 वाजायचं. तार उघडली की आजी समोर, कुठे गेला होतास खरं सांग. बाबांना सांगणार नाहीस का, कळलं जाते. फार बोलायची गरजच नाही. आजी आजी बाबांना सांगू नको पोहायला गेलो होतो म्हणून. तिनं कधी टोकलं नाही. एवढंच सांगितलं, फार दंगा करू नका आणि बुडवा बुडवीचे उद्योग करू नका एकमेकांना, नाही तर त्याच्यात घोळ होईल. एवढंच सांगितलं. इथं जायचं नाही, इथं जायचं नाही, हे करायचं नाही. अरे मग मुलांनी करायचं काय नेमकं? तुमच्यासारखं टीव्ही समोर बसून राहायचं काय? आणि अर्ध्या तासामध्ये 110 चॅनल कट 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 कट. बघा आपण कसे वाढवत आहोत मुलं. प्रमाणकोटीवरती मुलं जातात, भरपूर खेळतात. दुर्योधनानं विष मिसळलेलं अन्न आधीच तयार केलेलं आहे, स्पेशल फूड. फक्त भीमाला खाऊ घालायचे. आधी भीमाला भरपूर भरून, अरे खा रे भीम. भीम काय खा रे म्हटल्यानंतर काय थोड्या वेळात सोडणार आहे काय आपण? त्या वेळेला म्हणे नेमकं भीमच अंगात शिरतो शोधायचे. हे आताच सांगत नाही, ह्याच्या पूर्वीच सांगतो. खातोय, हा आग्रह करतोय दुर्योधन, भीम खातोय. भीमालाही कळलं नाही एवढं प्रेम आज का उतू जात नाही. तो काय जाईना नाही, आपल्याला खायला मिळतं झालं आपलं. मस्त खाल्लं आणि हळूच विषमिश्रित लाडू त्यांनी परातीमध्ये टाकले. भीम असं खात नसे, परात तोंडाला लावायची. ही त्याची शक्ती होती.
भीमाला म्हटलं आता एक काम कर बाबा, तू आपण इतकं खेळलो आणि आग्रह करू की तुला खायला घातला, आता मस्त झोपी जा. मी पण झोपायला चाललो. भीमाला सगळं खरं वाटलं. तो झोपी गेला आणि झोपलेल्या अवस्थेतच मूर्छित झाला. झोपेत मूर्छित होणं फार भयंकर मानलं जातं. कोमामध्ये जाण्याची भीती असते. झोपल्या अवस्थेमध्येच मूर्छित झाला. आता हा उठत नाही पाहिल्यानंतर दुर्योधनानं वेळीनं त्याला बांधलं आणि तिथं जवळ असणाऱ्या एका डोहामध्ये फेकून दिलं. जसं या भीमाला फेकलं, थेट तो तळाशी गेला. अरे कोणीतरी धूळ आपल्याकडे आलाय असं वाटून, कोणीतरी आपली सीमा पार करून आपल्या देशाची दुसरं कोणीतरी आले आहे असं पाहून त्यांना राहायची सोय करण्याची दुर्बुद्धी त्या काळात नसल्यामुळं या रोहिंग्यांनो, या पाकिस्तानानो, या आमच्या देशात या, आमचीच वाट लावा, ही दुर्बुद्धी आमच्याकडे नसल्यामुळं त्या काळात नाग लोकांमध्ये हा पोहोचल्यानंतर त्यांना वाटलं कोणीतरी शत्रू आला आहे, म्हणून सुरक्षा रक्षक असणाऱ्या नागांनी कडकडून चावे घेतले भीमाला आणि लोहा लोहे को काटता है या नियमानुसार अंगात घेतलेलं विष या नवीन विषामुळं निरस्त झालं आणि भीम उठून उभा राहिला आणि म्हणतो कोण हे, कोण खेळतायत माझ्याशी, इथं काहीतरी केलेलं दिसतंय. आणि भीमाने असा धुमाकूळ घातला, असा त्या नागाला बदलून काढलं. हे नाग सगळे घाबरले आणि पळत सुटले आणि वासुकीच्या समोर गेले. अनेक नागांना झोडपून काढलं. वासुकी समोर निवेदन केलं. वासुकी स्वतः आणि आर्यक नावाचा एक नाग हे भीमापाशी जातात. आर्यक नावाच्या नागानं भीमाला ओळखलं. कसं? भीमाच्या आज्याचा आजा हा नाग आहे. भीमाच्या आज्याचा आजा आईकडून नाना के नाना. आणि असं असल्यामुळं वासुकीला त्यांनी कानात सांगितलं आपलाच माणूस आहे, रोहिंग्या वगैरे कोणी नाही आहे. मग काय, भीमाची उत्तम सोय लावण्यात आली, त्याला बसवण्यात आलं, औषध उपचार झाले आणि वासुकी म्हणतो तुला हवं तेवढं अमृत मी तुला द्यायला तयार आहे, किती पिऊ शकतोस तेवढं पी. भीम म्हणाला आता तेवढे लाडू खाऊन आलो, ते जरा उतरवतो मग जास्त प्यायला मिळेल. भीमानं 8 कुंड संपवले. कुंडे नाही, कुंड. आपल्याला कुंडे माहितीये. 8 कुंडे नाही, 8 कुंड अमृत संपवलं. काय पितो तेवढं पिऊ. 8 कुंड अमृत त्यानं प्यायलं. आता प्यायल्यानंतर पचण्यासाठी वेळ द्यायला हवा ना, आणि तो वेळ कसा द्यायला हवा? एकांतामध्ये, डोळे मिटलेल्या अवस्थेमध्ये आणि आडव्या अवस्थेमध्ये असताना छान असा वेळ द्यायला हवा पचण्यासाठी. म्हणून त्याला छान तिथं झोपवण्यात आलं आणि भीम मस्त झोपी गेला. पण इकडं काय झालं? त्यांचा खेळ संपला, खाणं संपलं, थोडी विश्रांती संपली आणि 101 कौरव, 101 कळतंय ना मी काय म्हणतोय ते, युयुत्सु धरू, आणि 4 पांडव. युधिष्ठिराला असं वाटलं भीमसेनाला कुंतीची खूप ओढ आहे, हा काही फार लांब तिच्यापासून राहू शकत नाही, आई आई करत गेला असेल आपल्या पुढे. म्हणून आधी तो आईपाशी आला नाही. म्हटलं आई भीम आलाय का ग? कुंती म्हणाले अरे मी तुझ्यावर जबाबदारी ठेवून त्याला सोपवलं तुझ्याकडं. भीम तर नाही आला. सगळे जण आलेले बघितले आणि त्यांचा थरकाप उडाला. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. विदुरांकडे कुंती जाते, म्हणते भाऊजी असं असं झालेलं आहे.
विदुरांच्या मनामध्ये आहेच की दुर्योधन दुष्ट आहे, तो काहीतरी विपरीत करू शकतो, पण सांत्वना देण्यासाठी त्याने म्हटलं, वहिनी काळजी करू नका, मोठ्या मोठ्या ऋषींनी सांगितलं आहे तुमचे 5ही पुत्र दीर्घायुषी आहेत, आपण निर्धास्त राहावं, मी शोध लावण्याचा प्रयत्न करतो. 8 दिवस भीम झोपलेला आहे. किती अख्खी कथा संपली राव तेवढं. एका कुंडासाठी 1 दिवस, अशा पद्धतीनं 8 दिवस भीम झोपला. 8 दिवस निद्रा घेतली, 9व्या दिवशी सकाळी उठला एकदम फ्रेश आणि अमृत पचवून उठलेला आहे. बरोबर ना, अमृत पचवून उठलेला आहे. आम्हाला अमृत पचेना, त्याला अमृत पचवलं, काय बोलावं. अमृत पचवून हा उठला आणि त्याला 10,000 हत्तींचं बळ प्राप्त झालं अमृताच्या प्रभावाने. विषनाशक अजून औषधी त्याला देण्यात आल्या आणि सर्व नागांनी, आधी ज्याला त्रास दिला होता भीमाला, त्याच नागांनी खूप सत्कार करत ह्या भीमाला पृथ्वीवरती म्हणजे या भूमीवरती आणून सोडलं आणि ते अंतर्धान पावलं. भीम लगबगीनं हस्तिनापुरात येतो, आईला भेटतो, भावंडांना भेटतो. पण आता इथून पुढे काय काय झालंय सगळं सांगितलं. इथून पुढं मात्र दुर्योधनाच्या बाबतीत खूप आपल्याला सजग राहावं लागेल असं सर्व लोक ठरवतात. दुर्योधनानं हस्तिनापुरात असताना एकदा अत्यंत जालिम असं विष भीमाला पाजलं. त्यांनी घटाघट पिऊन टाकलं, पण आता पोटामध्ये 8 कुंड आहे अमृताचे. त्याचा काही परिणाम झाला नाही. आणि मुलं मोठी झाली. या मुलांचा यज्ञोपवीत संस्कार झाला आणि धृतराष्ट्राने सर्व कुमारांना गौतम कृपांकडे, त्यांचे नाव गौतम असे, पाठवून दिलं. या आश्रमामध्ये गुप्तपणे भरद्वाज द्रोणांचा पुत्रही होता, त्यानेही काही विद्या या मुलांना शिकवली. 105 आणि कृपांनीही शिकवली. एकदा हस्तिनापुराच्या बाहेर एका विहिरीच्या जवळ ही जी कोरडी पडली होती, तिथं ही मुलं विट्टी दाखवून खेळतात, कौरव आणि पांडव. आणि कोरड्या विहिरीमध्ये त्यांची विट्टी पडली. ही विट्टी कोरड्या विहिरीत पडल्यानंतर सगळ्यांनी त्या विहिरीला जमाव घातला. बघतात कुठे विट्टी, आता काढायची कशी, असं करून तसं करून चाललंय त्यांचं, पण विट्टी काही बाहेर काढता येईना. आणि त्यांना हसण्याचा आवाज आला, कोणीतरी हसतंय आपल्याला. म्हणून त्यांनी पाहिलं तर तिथं एक कृष अत्यंत काळसर रंगाचा असा आहे, पण तेजस्वी असणारा असा ब्राह्मण दिसला. एक बैरागी आलाय की काय असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी बैरागी लावलं. पत्री बहुतन बटुआ नहीं कछु मुद्रा माया
मोरे माया आया रे जोगी आया आया जोगी आया आया रे जोगी आया आया जोगी आया नाग चर्म मोरे व्याघ्रांबर फेरे नाग चर्म मोरे व्याघ्रांबर रामदास साई अंतरवासी पत्री बहुतन बटुआ नहीं कछु मुद्रा माया नाग चर्म मोरे व्याघ्रांबर बेरे जटा झूठ बनाया रामदास साई अंतरवासी रैन दिन झुले काया रैन दिन झुले काया रैन दिन झुले काया रे काया आया वे जोगी आया आया जोगी आया आया वे जोगी आया आया जोगी आया मनुष्याला हा कोण होता? अरे हा आमच्याकडे बघून हसतोय, जणू काही आमची थट्टा ज्याला करावीशी वाटते. आहे तरी कोण हा? म्हणून ही सर्व मुलं त्याच्याकडे पाहताय. दिसताना तर असा तसा दिसतो, फाटके कपडे, मळलेले, दाढीची खुंट वाढलेली, बऱ्याच दिवसात क्षौर पण केले की नाही असं वाटावं असा दिसणारा. त्या मुलांच्या मनातील संदेह विचारात घेऊन तो मनुष्य उठतो आणि त्या मुलांच्या जवळ, त्या विहिरीच्या जवळ जातो.
मुलं म्हणतात आपण कोण, कोण आहात आपण? त्यांनी म्हटलं बाबांनो मी ब्राह्मण आहे, तुम्हाला मी विटी काढून देऊ का? पण काका तुम्ही कसे खाली जा, काय करा? गंमत दाखवतो म्हणाला, हातातील एक अंगठी काढली, ती अंगठी पण खाली टाकली. अहो अंगठी, विटी तर ठीक आहे, अंगठी टाकली तुम्ही. आता तुमची विटी पण काढून देतो आणि माझी अंगठी पण काढून देतो. आणि बाजूला एक बांबू होता, त्या बांबूच्या छोट्या छोट्या काड्या त्यांनी काढल्या आणि त्या काड्या अभिमंत्रित करून अशा पद्धतीने एकमेकांना जोडल्या की मोठी एक लांब लचक अशी एक संध असणारी मोठी काठी तयार झाली, ती वस्तू तयार झाली. आणि त्या योगानं त्या विटीला असा फेरा मारून हळूच त्यांनी त्या काड्यांच्या माध्यमातून विटी बाहेर काढली. म्हटलं दिस इज फॉर यू. आता तुमच्याही हातामध्ये असं देण्यात येणार आहे, दिस इज फॉर यू. थोडा वेळ थांबा. आता त्या अंगठीचं काय करता दाखवतो. फक्त स्मरण केलं, हातामध्ये दिव्य अस्त्र आलं, त्या अस्त्राला आज्ञा केली माझी अंगठी घेऊन ये. आणि ते अस्त्र हळूच तिथं गेलं, अंगठीमध्ये शिरलं, अंगठी घेऊन ते आलं. त्यांनी अंगठी घेतली, अस्त्र अदृश्य झालं आणि त्यांनी बोटामध्ये अंगठी घेतली. हाऊ वंडरफुल असं सगळी मुलं म्हणतात. किती छान, टाळ्या वाजवल्या. अहो तुम्ही खरंच सांगा ना, तुम्ही कोण आहात? त्यांनी म्हटलं तुमचे आजोबा नरश्रेष्ठ भीष्म यांना काय घडलं तेवढं सांगा, त्यांना कळेल कोण आलेलं आहे. काय लोकांचा कॉन्फिडन्स असतो, असं काही करण्याची धमक असेल असाच तर म्हणू शकतो ना की कोण येऊन गेलाय किंवा कोण आलेलं आहे. आता तसं वागण्याचं कसंच आमच्यात राहिलं नाही. कोण येऊन गेलं तर असेल कोणीतरी असं म्हणून आपण पुढे जातो. आता सांगण्यासारखं तरी काय आहे. मुलं धावत गेली आणि भीष्मांना सगळं सांगितलं. अमुक अमुक असं असं घडलं. भीष्म डोळे विस्फारून पाहतात. अरे चला मुलांना उठा, फार मोठ्या महापुरुषाचं स्वागत आपल्याला करायचंय. पण सांगा ना कोण आहे? हे भारद्वाज द्रोण आलेले, महान असे ब्रह्मास्त्र वेत्ते, शास्त्र आणि शस्त्र यांचं ज्ञान असणारे असे आलेले आहेत. चला त्यांचं स्वागत करूया. आणि म्हणून भीष्मांनी स्वतः जाऊन हस्तिनापुराच्या बाहेर जाऊन अत्यंत आदरानं आणि सन्मानपूर्वक या द्रोणांना हस्तिनापुरामध्ये आणलं, त्यांचा सन्मान केला. किती वृत्तांत विचारला. त्यांनी सांगितलं मी शिक्षण घेत असताना द्रुपद माझा मित्र होता, राजा द्रुपद, आणि मैत्रीच्या योगामध्ये त्यांनी आम्हाला असं म्हटलं की मोठा झाल्यानंतर मी राजा होईन तेव्हा अर्धराज मित्रा मी तुला देईन. कृपांची भगिनी कृपी हिच्याशी माझा विवाह झाला आणि त्यानंतर गृहस्थाश्रम चालवणं अवघड जायला लागलं दारिद्र्यामुळं. म्हणून एक दिवस मी मित्राकडे गेलो आणि त्याला आठवण करून दिली. तो म्हणतो लहानपणी ज्या गोष्टी लहानपणीच विसरायच्या असतात, त्याने माझा घोर अपमान केला आणि मला धक्के मारून हकलून दिलं. आमच्याकडे इतकी गरिबी की माझ्या मुलाला दूध पाजणं मला अवघड जायला लागलं. गाय नाही आमच्याकडे. श्रीमंतांनी
माझ्या मुलाची थट्टा करण्यासाठी पिठामध्ये त्याचं पाणी काढून त्याला दूध म्हणून पाजलं. तो खूप दुःखी झाला. गाईचा हट्ट त्यांनी केला. गाय मिळवण्यासाठी मी हिंडत 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 इथं आलो आहे. अशी आपली करुण कहाणी सांगितली. भीष्म म्हणतात आपण दुःख न करावं, आता आपण इथंच राहावं. जय जय रघुवीर